एकसारख्याच अंड्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हा अंडा मसाला खूप छान बनतो। तर चला बघूया ह्यात काय काय लागतं। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारा तडका आहे माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी अंडा मसाला घेऊन आले आहे। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण अंडा मसाला करतोय, त्यासाठी इथं 6 अंडी मी उकडायला टाकलेत। उकडून घ्यायचीत अंडी। मग लागणारं साहित्य बघूया। इथं 4 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर, लसूण, कांदा लसूण चटणी, बेडगी चटणी, धना जिरा पावडर, मीठ, हळद, तेल आणि कोथिंबीर लागणार आहे। चला सगळ्यात अगोदर आहे ना आपण ही उकडलेली अंडी आहेत ना ती सोलून घेतलीत आणि तिचे असे 2 भाग करायचेत। आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही कापून घ्यायचे। आता सर्व अंडी आपण ही कापून घेऊया अशाच पद्धतीने। इथं आता आपले सर्व अंडे कट करून झालेत आणि एका पॅन मध्ये मी तेल टाकले 1 पळी। आणि हे अंडी आहेत ना आपल्याला अशा उलट्या साईडने अशी पहिली छान खरपूस भाजून घ्यायची, मग ती पलटून परत दुसरी साईड सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची। आता मी इथं जवळजवळ बघा अंडी ही जेवढी ह्या पॅन मध्ये बसतील तेवढी पालती घातलीत। 1 ते 2 मिनिट आपल्याला ठेवायचे आणि ती हळूहळू आता बघा अशी छान गोल्डन ब्राऊन झालेली आहेत एक साईड। आता ही आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची ह्याच तेलामध्ये। सर्व अंडी पहिली आपण सरळ करून घेऊया, दुसरी साईड पण छान भाजून घेऊया। आता इथं आपली सर्व अंडी छान इथं आपली अंडी सर्व सरळ करून झालेली आहेत। आता आपल्याला ना त्याच्यावरनं हलकंसं असं वरती अंड्याच्या वरती चटणी आणि मीठ टाकून घ्यायचं आहे, एकदम थोडंसं, जेणेकरून त्यांना छान अशी टेस्ट येईल। बघू शकता इथं थोडीशी मी चटणी टाकून घेतली आणि थोडंसं मीठ टाकून घेतले। आता हे परत व्यवस्थित छान भाजून घेऊया आणि आता एक एक करून आपल्याला काढून घ्यायची। बघू शकता आता एका प्लेटमध्ये मी सर्व अंडी ही आपण जी फ्राय करून घेतली आहेत ती काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अजून 2 ते 3 पळी तेल ऍड करायचे। बघू शकता आता तेल छान गरम होऊन द्यायचे आणि आपण जे कांदे चिरून घेतलेत, ह्याला कांदा थोडा जास्त लागतो। मी म्हटलं ना मगाशी, इथं मी जवळजवळ 4 कांदे 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतले। बघा आता हा कांदा तेल छान गरम झालेले, आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा कांदा ऍड करायचा आहे। आता कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होसपर्यंत खरपूस ह्याच्यावर भाजून घ्यायचा आहे आणि मग राहिलेले नंतर बाकीचे सर्व मसाले टोमॅटो नंतर ऍड करायचे। आता कांदा छान परतून घेऊया। बघू शकता इथं आता थोडंसं कांदा लवकर पचण्यासाठी आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे थोडंसं। त्यांनी काय होतं, कांदा पटकन आपला भाजला जातो मिठामुळं। इथं मी मीठ टाकले। आता छान भाजून घेऊया। आता आपला कांदा भाजलेला आहे बघा, बघू शकता। तर ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर वाटलेली आणि 1 हिरवी मिरची त्यात ॲड केली। हे वाटण आहे ना हे आपल्याला कांद्याबरोबर टाकायचे, जेणेकरून लसूण आणि आल्याचा कच्चापणा निघून जाईल। तोपर्यंत छान भाजून घ्यायचे। आता इथं मी 1 टोमॅटो मोठं बारीक चिरून घेतलेलं आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे। बघू शकता आता ते पण व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचे छान। जोपर्यंत ते मऊ होत नाही कांद्याबरोबर तोपर्यंत त्याला छान हलवत राहायचे। बघू शकता इथं आपलं कांदा टोमॅटो होण्यासाठी आपल्याला झाकण लावून 1 ते 2 मिनिटं वाफ येऊन द्यायची। वाफेने त्या टोमॅटो पण छान मऊ होतं आणि कांदा पण छान भाजला जातो किंवा शिजला जातो। आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। सगळ्यात अगोदर मी अर्धा चमचा हळद टाकून घेते। धना जिरा पावडर प्रत्येकी 1-1 चमचा घेतलाय। बेडगी चटणी घेतली 1.5 चमचा। इथं कांदा लसूण चटणी घेतली मी 2 चमचे। तुमच्याकडे कांदा लसूण नसेल, तुमचा रोजचा ठेवणीतला मसाला लाल तिखट टाकलं तरी जमते। आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं। मीठ थोडं कमी टाकायचं कारण की आपण मगाशी कांदा पचताना पण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं होतं।
मग त्या हिशोबाने मीठ टाकायचे. आता व्यवस्थित हा कांदा हलवून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया, म्हणजे तरी पण छान येते आणि जो मसाला अर्धा कच्चा राहिला असेल तो सुद्धा छान शिजला जातो. बघू शकता इथं थोडंसं मी पाणी टाकून तरी येण्यासाठी थोडं पाणी टाकलं. आता हलवून घेऊया व्यवस्थित. अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी. बघू शकता. आता थोडं आपल्याला झाकण ठेवायचे 1 ते 2 मिनटं, जेणे आता थोडी कोथिंबीर ॲड करते पहिली सगळ्यात अगोदर. बघू शकता. आता झाकण लावून 1 ते 2 मिनटासाठी छान वाफ येऊन देऊया. बघू शकता. आता इथं मी सुहानाचा चिकन मसाला वापरते. इथं मी 1 चमचा सुहानाचा चिकन मसाला घेतलाय. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता आपली ग्रेव्ही पण होत आली आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे हे फ्राय करून घेतलेले अंडी आहेत ते ह्या मसाल्यामध्ये सोडायचेत. एकदम अंडा मसाला हा खूप छान बनतो आणि त्याची टेस्ट 1 नंबर लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस कधी अंडी करायची असेल ना, अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप सुंदर लागतो. बघा आता आपल्याला इथनं झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवूया आणि 1 ते 2 मिनटासाठी परत एकदा त्याला वाफ येऊन देऊया. बघू शकता इथं आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. आता सर्विंग प्लेट काढूया. एकदम भन्नाट असा अंडा मसाला इथं तयार झाला आहे. तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खा. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंट लिहून सांगा. मी दाखवलेल्या अंडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.